नमस्कार, मी अमेय महाजनी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मस्त आणि जबरदस्त युट्यूब चॅनलमध्ये. साधारण 26 जूनला मी नर्सरीचा ब्लॉग केला होता. मी दाखवलं होतं की कसं आपण नर्सरीमध्ये गेलो होतो आणि सगळी रोपं फायनल केली होती आणि पूर्ण बुकिंग अमाऊंट पण दिली होती. आणि 1 जुलैला तो भयानक पाऊस चालू झाला होता लोणावळ्याच्या आसपास आणि लोणावळ्यामध्ये आणि पुण्यामध्ये. आणि त्याच्यात दुर्दैवाने ज्या दोन्ही नर्सरीमध्ये आपण बुकिंग केलं होतं रोपांचं, तिकडे प्रचंड पाणी तुंबलं होतं आणि त्यांचं जबरदस्त नुकसान झालं होतं. सो 15-20 दिवस काही करताच आलं नाही त्याच्यानंतर. आणि एक 4-5 दिवसाआधी त्यांचा मला फोन आला की आता सगळी रोपं व्यवस्थित आहेत, ऑल सेट आहे, तुम्ही आता येऊ शकता. सो मी परत 3 दिवसाआधी गेलो, सगळं चेक केलं आणि काल माल सगळा लोडिंग झालाय ट्रकमध्ये आणि आज तो आपल्याला भोरच्या आपल्या जागेवर उतरवायचा आहे. सो आज आणि उद्या भोरलाच असेल मी, मोस्टली आज, उद्या आणि परवा बघू कसं काय जमतंय. आणि आज सगळा माल उतरवून उद्या आपल्याला पूर्ण लागवड करून घ्यायची रोपांची. त्याआधी मला आता सोमाटणे फाट्याला परत जायचंय, तिकडेच निघालो होता मी बांबू घ्यायला, कारण वारा प्रचंड आहे भोरमध्ये. सो दास बाबू मागच्या ब्लॉगमध्ये जे पार्टनर आहेत ते आले होते, तुम्ही बघितलं असेल त्यांना. त्यांनी ॲडवाईस केलं की बांबू पण घेऊन जाऊया, थोडं सपोर्टसाठी बरं पडेल ते. सो बांबू घ्यायचे, काही ते फावडा, घमेला वगैरे ते सगळं काही विकत घ्यायचंय. सो तिकडे जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतो भोरला रोपं आली की. सो बांबूचं ना बेसिकली पर फुटावर रेट असतो. आणि आता आपल्याला असे बांबू घ्यायचे आहेत कारण तिकडे वारा जास्ती असतो. सो सपोर्टला हे किती फूट असेल? मला वाटतं 6 फूट असेल. तर ह्याच्यानी किती फूट आहे? 7 ना, 7 फूट आहे. सो 7 फूट आहे हे, आणि ते 9 फूट होतं. आणि आपल्या पुढेच आपलं ट्रक सुद्धा चाललंय आपली रोपं घेऊन. मस्त वाटतंय बघूनच. पुण्यात दासबाबू म्हणाले बांबू नको घ्यायला, कारण ते कायच्या काय भाव सांगत होते ते लोक. ते बोलले आज बांबूचं राहू दे, किंवा पुढे बघू मिळाले तर स्वस्तात. आणि 10:30 झालेत, एवढी खतरनाक भूक लागली आहे म्हणून मी म्हटलं भोरमध्येच थांबून आपल्या श्रेयस हॉटेलला पटकन नाश्ता करून मग पुढे जाऊ. पाटणकर यांचे श्रेयस हॉटेल. आज उपवास असल्यामुळे उपवासाची मिसळ आणि बटाटा भाजी, वडा गरम आला की पाठवून देतो. पाठवा. आज आषाढी एकादशी असल्यामुळे मस्त उपवासाची मिसळ आहे. या नाश्ता करायला. आणि आपला ट्रक आता आलेला आहे म्हसरमध्ये. बांबू है इधर देखो ना, ये तो बस. काय मस्त वातावरण आहे. पाऊस ऊन पाऊस ऊन असं चालू आहे. सो आता दासबाबू सगळं प्लॅनिंग करतील की कुठे कुठे कसं कसं काय प्लेसमेंट करायची. आणि आधी आपण आता या ट्रकमधून पूर्ण रोपं आधी लँडवर घेऊ. ये प्लुमेरी है ना दादा? प्लुमेरिया रूब्रा. रूब्रा लाल वाला. नाइस. हाँ ये अपना कौन सा मौसम्बी. क्या बात, बहुत बढ़िया. ये 6 फूट का है ना. नाइस. सो आधी हे सगळं असं प्लेसमेंट होतं.
एके ठिकाणी. त्याच्यानंतर जे आपण सगळे खड्डे खणलेले आहेत इकडे या बाजूला तुम्हाला दिसत असतील ते सगळे खड्डे आहेत, तिकडे प्लेसमेंट होणार आज पूर्ण अलॉंग दिस फुल लाईन पूर्ण फेन्सिंगला. आणि उद्या सकाळी सकाळी लवकर मी या लोकांना गाडीत टाकून घेऊन येईन आणि मग सगळी लागवड चालू करू. प्लॅन हा आहे की उद्या एका दिवसात पूर्ण लागवड आपल्याला संपवायची आहे. पण आज पण दासबाबू म्हणतात की थोडं प्रयत्न करू काय आपण लावू शकलो तर. दादा मैं आपका जिंदगी भर ऋणी रहूंगा दादा. ये आप जो मदत कर रहे हो ना खाली, दिस इज माय जॉब. आणि हे असंच करतात दासबाबू. एकदा दोनदा याच्या आधी आलेले आहेत आणि यावेळी सुद्धा ते म्हणाले की नाही मी स्वतः येऊन प्लेसमेंट करणार आणि तुला काय करणार नाही, तर मी येऊन सगळं प्लेसमेंट करीन आणि त्याच्यानंतर एकदा लागवड झाली की काय काय करायला सांगीन ते सगळं तू कर. आता सर्व फ्रूट प्लांट्स, राईट एव्हेन्यू प्लांट्स आलेले. राईट लँडस्केप आयटम नथिंग हॅज कम. राईट लँडस्केप आयटम विल बी द आफ्टर युअर होम. राईट राईट फ्रूट प्लांट नीड टाइम टू ग्रो ना. राईट राईट. थँक्यू दादा. अभी करेंगे दादा उसको. हाँ ये सारी प्लांट है. तो मंदिर बनाएंगे ना. मंदिर तो मैं सोच रहा हूँ यहाँ पे बनाए. लेंडी खत घ्या थोड़ा सा. वाईट ना. आता असे परत थोडं अंदर ले. मागच्या वेळी जे आपण लेंडी खत वगैरे आत टाकलं होतं ते आहे. आता परत खड्डे खणतात आणि परत ते थोडं लेंडी खत किंवा शेणखत असं काय 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 टाकून त्याच्यावर आता झाडाची प्लेसमेंट करणार की बाबा हे झाड इकडे लागणार, हे झाड इकडे लागणार, असं 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 आहे. पहिलं सो प्लॅन हा आहे की आज खड्डे परत खणून प्लेसमेंट करून घ्यायचं झाडांचं आणि जमलं तर एक 20-25 झाडं आजच लावून घ्यायची आणि उद्या संध्याकाळपर्यंत फिनिश करायचं. आणि पावसाचं ये जा चालू आहे, ऊन पाऊस असं चालू आहे. सो बघू किती काय काय लवकर लवकर सगळ्या गोष्टी होत आहेत आणि उद्यापर्यंत आपल्याला हे फिनिश करायचंच आहे. सो लेट्स सी. हां we are planning 15 foot interval foxtail straight line. ओके 15 फूट इंटरवल फॉक्सटेल स्ट्रेट लाईन. सो 15 फुटाला एंट्रन्सला आपण फॉक्सटेल पाम लावणार आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण कोनोकार्पस टाकून देणार आहे. सो असं एक डेन्स पूर्ण अशी वॉल इकडे तयार होईल. जे आपले आता सगळे लागवड करायला आलेत त्यांच्या लंचसाठी मी जनरली इकडे सार्थक हॉटेल आहे, वरंदा घाट चालू होतो त्याच्या अलीकडे 4-5 किलोमीटर तिकडे आलो होतो. पण आज आषाढी आहे त्यामुळे काय नॉनव्हेज नाही आणि सगळी हॉटेलं बंद आहेत. सो आपण आत्ता इकडे आलो आहे या दुकानात हॉटेल माल्लेश्वरमध्ये. वडापाव तरी घेऊन जातो. वांदे आहेत आज लंचचे. वो 2 कोने में 2 फनस. हाँ फिर दो फानस के बीच में कुछ नहीं है सर. एक मियाजाकी अपना ये थाई मैंगो. हाँ लाइन है पूरा लाइन और है. उसके बीच बीच में आपका मौसम्बी. मौसम्बी ये लाइन का 6 मौसम्बी 4-5 थाई मैंगो 2 फणस. ये पूरा लाईन में आएगा. ओके. चलो मौसम्बी लगा. हे आहे आपलं आंब्याचं झाड केशर आंबा. केशर केसर आंबा. मस्त. चलेगा वो बात नहीं है. टेबुबिया कितना है. कबूबिया 5 हम्म? 5 बहुत खुला खुला हो जाएगा. 5 है ना. 1 2 3 5 हो जाएगा. 5 हो जाएगा. 5. सो टोटल नंबर ऑफ रोपं जी आपण ह्या फेजमध्ये घेतली आहेत ती 175 ते 180 अशी रोपं आहेत. सो बऱ्यापैकी प्लेसमेंटचं काम आज होऊन जाईल आणि त्यातल्या त्यात एक 40-45 रोपं आजच लावून सुद्धा होतील. सो दॅट इज अ गुड थिंग. आणि साधारण एक 4:30 वाजलेत. 5-5:15 पर्यंत आपल्याला पूर्ण वाइंड अप करायचं हा प्लॅन आहे. सो आय शो यू काय काय लागलंय आणि काय काय बाकी आहे. सो आता पूर्ण आपले हे फॉक्सटेल पाम खालपर्यंत लागून झालेले आहेत अगदी एंडपर्यंत. तुम्ही बघू शकता चांगलं पटपट पटपट काम आपलं चालू आहे. आता फायनली असा थोडा लुक येतोय जागेला. रोपं लावतोय या गोष्टीचा आणि त्याला असं एक वेगळं एक लुक सारखं येत आहे. आता 5:45 झालेत
आणि बऱ्यापैकी अंधार पडायला लागला आहे. पुण्याला पण पोचायचं आहे. साधारण 1.5-2 तास आता लागतील सगळं ट्रॅफिकमध्ये. आणि जे आपले काम करणारे लोक आहेत त्यांनासुद्धा सगळं गाडीतून घेऊन जायचं आहे. सो उद्या परत येईन मी. आणि गुड न्यूज ही आहे की आपली जी 250 रोपं आहेत त्याच्यातून साधारण एक 100 रोपं लावूनसुद्धा झाली आहेत. सो उद्या एक 60-65 रोपंच लावायची बाकी आहेत. सो सकाळी आय थिंक एक 8-8:30 इकडे पोचायचा प्रयत्न करीन आणि उरलेली लागवड उद्या कंप्लीट होईल. दाखवतो तुम्हाला उद्या. फायनल प्लेसमेंट झालेली आहे आणि गुड न्यूज ही आहे की साधारण एक 100 रोपं आपली ऑलरेडी लावून झालेली आहेत आणि साधारण एक 60-70 रोपं लावायची राहिली आहेत. सो आता 5:45 झालेत. सो आपल्याला निघावं लागेल कारण एक 1.5-2 तास लागतील पुण्याला पोचायला. ट्रॅफिक असेल वगैरे वगैरे, थोडाफार पाऊस पण आहे. आणि उद्या सकाळी एक 8:30-9ला परत जागेवर येऊन काम चालू करू आणि उरलेलं प्लांटेशन कंप्लीट करून टाकू. सो उद्या दाखवतो तुम्हाला काय काय. नमस्कार, सुप्रभात. आज आहे दुसरा दिवस रोपं लागवडीचा. 5:20 झालेत. मी आता निघालो इकडून डेक्कनवरून आणि मला सोमाटणेला जायचं आहे. साधारण एक 30-35 किलोमीटर. लेबरला पिकअप करायचं आहे आणि मग त्यांना बोरला घेऊन जाईन आणि उरलेली एक 70-75 जी काय झाडं आहेत ती लावून टाकू. मला वाटतं एक 2-2.5-3 पर्यंत वाइंड अप झालं पाहिजे सगळं. आय शो यू. सो काल पुण्यापासून भोरपर्यंत आपण बांबूच्या स्टिक्स शोधत होतो. जी मोठी रोपं आहेत त्याला वारा इकडे भरपूर असतो त्याला सपोर्ट म्हणून. आणि काल मला संध्याकाळी परत जाताना इंटरेस्टिंग गोष्ट ही कळली की आपल्या निगुडगरमध्ये म्हणजे आपल्या गावापासून एक 3 किलोमीटर आपल्या क्षेत्रात पूर्ण बांबू आहे. सो सगळे 1-2 व्यापारी इकडेच आहेत बांबूचे. स्वतः मी निगुडगरला आपण जेव्हा वळतो तेव्हा तिकडे एके ठिकाणी थांबलोय. नर्सरी तर आहे पण बघू कोणी दिसतंय का, कारण बांबू पण तिकडे घेऊन जायचे 6-7 फुटाचे. लेट्स सी मिळत आहेत का. Day 2 of plantation. So अभी अपना क्या क्या बाकी है आज लगाना? आज कोनोकर्पस बाकी है, हाँ. अपना सीताफल बाकी है, ओके टबोबिया रोजिया बाकी है, ओके. और कपूर बाकी है, नीम बाकी है, Right. सोनचापा बाकी है. बढ़िया. मतलब एक 10-12 टाइप का झाड़ बाकी है और एक 50 झाड़ रहेगा टोटल. हाँ 50,000. लवली. हाँ 2 फीट पे एक रखना. 2 फीट पे. आता मी त्यांना तिकडे जागेवर सोडून आता परत नर्सरीच्या इकडे आलोय. नर्सरी तर मिळाली आहे पण ती उघडली नाही आणि आपल्याला हवा तसा बांबू पण दिसतो इकडे. लेट्स सी कधी उघडते नर्सरी. सो आपल्याला हव्या त्या साईजचे इकडे बांबूच्या स्टिक्स मिळालेल्या आहेत पण ते नर्सरी काय अजून उघडलेली नाही आहे. सो मी अंकुशजींशी बोललो तर ते मालकाशी बोलले तिकडच्या. ते बोलले काही विषय नाही, तुम्ही गाडीत टाकून घेऊन जा आणि आपण ते पेमेंटचं नंतर बघू. सो मी आता हे एक 25चा लॉट आहे एवढा घेऊन जातो आणि बघतो अतिक काय म्हणतोय. सो बांबूच्या स्टिक्स मिळालेल्या आहेत फायनली. 5-6 फूट. आपल्याला 7-8 फूटची गरज होती पण ठीक आहे, ॲटलीस्ट 5-6 फुटापर्यंत आपल्याला मिळाले. सो गाडी तर टाकलेत आता मस्त आणि आता घेऊन जातोय जागेवर. ज्यादा पानी पकड़ता है उसमें. छोटा गड्ढा करो, उसका शेप में गड्ढा करो. हाँ बस. फिर भी वो 14 इंची हो गया. हाँ बस. हाँ बस. इसको दबाने का ना पूरा. ये हवा से नहीं खिलेगा सर. हाँ दबाएंगे ना. हाँ हाँ. बाहर का ऑक्सीजन भी उसका जड़ में नहीं जाना. नहीं जाना. ओके. तू जा. खतरनाक पाऊस आलाय. तू काय, तू लाड नको करूस, तू लाड नको करूस.
कुठे होतास इतके दिवस? हा, कुठे होतास इतके दिवस ते सांग आधी. लाड नको करू उगाच. हा, लाड नको. हा आपला भाऊ आहे मित्रांनो, आणि नेहमी असे लाड करत असतो. हे बघा, हे हा हा हा, तू घासून घे स्वतःला. हा, हाँ वो नीम का झाड़ वहाँ बिठा दो. सो 8:30 8:45ला आपण बरोबर चालू केलं होतं आणि आता 1:30 वाजलेत आणि उरलेली 60-65 रोपं आणि झाडं लावून झालेली आहेत. आपण टोटल या फेजमध्ये जसं मी म्हटलं 250 रोपं लावलेली आहेत. बरीचशी फळं आहेत, बरीचशी फुलं आहेत, काही काही पानं आहेत. म्हणजे चंदन आहे, पारिजात आहे, सोनचाफा आहे, गुलमोहर आहे. ही सगळी फुलं. आणि फळांमध्ये मोसंबी, चिकू, आंबा, लिंबू लावलंय, अशी काय काय, आणि बरीचशी फुलांची पण झाडं लावलेली आहेत. आणि 2 दिवस मस्त या सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. आणि मला पण एवढं काय काय बघायला मिळालं आणि शिकायला मिळालंय. मजा आली की खड्डा कसा खणायचा, काय किती फुटात खणायचा, ते दाबायचं कसं, कुठल्या झाडाला काय म्हणतो आपण सपोर्टसाठी बांबूच्या स्टिक्स लावायच्या वगैरे वगैरे, असं काय काय भरपूर पहिल्यांदा आयुष्यात मला हे बघायला मिळालं. आणि अविश्वसनीय आणि अप्रतिम एक्सपिरियन्स या 2 दिवसाचा राहिला आहे. सो होपिंग ही सगळी चांगली झाडं जी आपण लावली आहेत चांगल्या मनाने ती टिकतील. आणि आशा करतो की तुम्हाला मजा आली असेल हा व्लॉग बघून. पुढचा व्लॉग येईपर्यंत काळजी घ्या आणि मला आज्ञा द्या. लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर. लव्ह यू ऑल.